नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहोत कुठं आलो कोल्हापूरला। पाठीमागे बघा कनेरी मठ आहे, या ठिकाणी आपण जाणार आहोत आता। चला तर मग आधी तिकीट काढूया आणि बघूया आतमध्ये कसं आहे। आमच्यासोबत व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि बघा खूप छान वातावरण आहे, अजून काही पाऊस सुरू झालेला नाही। तर आता आपण जाणार आहोत मठात, चला। कन्हेरी मठ हे कोल्हापूरपासून साधारणतः 12 किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे। या गावामध्ये एक सिद्धगिरी नावाचे वस्तू संग्रहालय आहे आणि या ठिकाणी शहरीकरणापासून लुप्त होऊ पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत उदाहरण किंवा नमुने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। तर बघा या ठिकाणी आहे तिकीट घर। इथे आपण तिकीट काढून पूर्ण गार्डन, पहिल्यांदा गार्डन आणि त्यानंतर म्युझियम असं आपण बघू शकतो। बघा तिकिटाचे रेट इथे दिलेले आहेत। या वेशीतून आता आपण आत गार्डनमध्ये प्रवेश करणार आहोत आणि संपूर्ण गार्डन बघितल्यानंतर आपण जाणार आहोत म्युझियमकडे। प्रथम आपण बघूया गार्डन कसं आहे ते। खूप सुंदर आणि हिरवाईने नटलेले असं गार्डन आहे हे। या कन्हेरी मठामध्ये आपल्याला राहण्याची, जेवणाची उत्तम अशी सोय असते, पण राहण्यासाठी आपल्याला अगोदर ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं। ऐन वेळेस गेलो तर आपल्याला भेटत नाहीत रूम। आणि त्यानंतर जेवणाची मठामध्ये सोय असते, सकाळी नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळी जेवण, अशा प्रकारची उत्तम सोय आहे। नक्की या ठिकाणाला एकदा तरी भेट द्या, खूप छान आणि बघण्यासारखं असं हे ठिकाण आहे। या गार्डनमध्ये मला सर्वात जास्त आवडले हे ठिकाण आहे। या ठिकाणी बघा डोंगराची प्रतिकृती तयार केलेली आहे, वरती गाय आणि वासरू आहे आणि या ठिकाणी सर्व साधू महाराज हे योगासने करताना दिसतात, तर काही जण ध्यानास्थ बसलेले आपल्याला बघायला मिळतात। मूर्तींना स्पर्श करू नका। तिला दिनी तिनी देऊया। दिदे सरस्वती लक्ष्मी। या ठिकाणी बघा सर्व प्रकारची विषारी अशी झाडं लावलेली आहेत। ह्याची खासियत म्हणजे एक मोठं असं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली असं गोल राऊंड मध्ये बघा अशा प्रकारचे सर्व झाडांचे अरेंजमेंट केलेले आहे। पूर्ण झाडाखाली त्या गोल राऊंड मध्ये अशा प्रकारची विषारी झाडं या ठिकाणी ठेवलेली आहेत। खूप छान वाटतं हे बघायला। आम्ही तुमच्यासाठी, तुम्ही कोणासाठी?
बघ रुईचं झाड बघतो काय शिरोधारा, त्यानंतर नाडी हा काय काय पत्र पोटली श्वेत, काय कटी. आणि इथं दाखवल्याप्रमाणे खरोखरच या ठिकाणी अशा प्रकारचे आयुर्वेदिक उपचार करून दिले जातात. मणक्याच्या आजारात शिरोधारा, अगं कटी बसती, हे सगळे आयुर्वेदिक उपचार आहेत तिथे. अशा प्रकारचे उपचार करतात आयुर्वेदिक. काय सोड शार्दूलच्या आवडीचं दाखवा. विना मुरदुम तबला दिसला का रे? पूर्ण बाग बघून झालेली आहे. आता जाणार आहेत आम्ही म्युझियम कडे. पूर्ण बाग खूप छान अशी, खूप सुंदर अशी फुलझाडे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देणारे असे हे पुतळे आहेत. खूप छान वाटलं, मस्त आहे बघण्यासारखं, हिरवं आणि सुंदर. आता जाणार आहोत आम्ही म्युझियम कडे.